आत्ताच धुरंधर मूव्ही पाहून आलोय आणि त्यामध्ये रणवीर सिंग आपल्या डायरीमध्ये काय लिहितो. तो नाव त्यावर एक जर लिक्विड लावलं तर तो नाव दिसतो, परत थोड्या वेळानंतर तो नाव गायब होतो. परत तो जर लिक्विड लावला तर परत तो नाव दिसणार आणि परत काय तर तो गायब होणार. असं का होतंय? कारण ज्याने तो नाव लिहिलेला असतो तो पदार्थ आहे थायमॉफ्थिलिन, जो एक ऍसिड बेस इंडिकेटर आहे. जसं तुम्हाला माहित असेल फिनॉफ्थॅलिन, बस त्याच पद्धतीने. पण हा आहे कलरलेस, त्यामुळे लिहिल्यानंतर तो नाव तर दिसणार नाहीये. पण हा इंडिकेटर आहे, म्हणजे ऍसिड किंवा बेसच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर तो आपला रंग बदलेल. आणि असंच काहीचा होतो. त्यावर रणवीर सिंग परत अमोनिया लावतो, कारण अमोनिया हा एक चांगला बेस आहे. आणि बेसच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर तो परत काय होणार तर निळ्या कलरचा दिसतो आणि म्हणून तो नाव परत दिसायला लागतो. पण अमोनिया हा एक वोलॅटाईल बेस आहे, म्हणजे थोड्या वेळानंतर तो उडून जातो. आणि जसाही अमोनिया उडला की परत काय तर तो दिसणार नाही. आणि जर परत अमोनिया लावला तर परत दिसतो. सो इथं खेळ आहे तो सायन्स आहे, ज्यामध्ये थायमॉफ्थिलिन आणि अमोनियाचा वापर केलाय. जर तुम्ही मूव्ही पाहिले नसणार आणि जर प्लॅन केलेला असेल तर नक्की या सीनकडे लक्ष द्या.